जय भीम. शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनामध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे आमची खरी आयडेंटिटी ही फक्त बौद्ध. त्याचे लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आकलावे. महान क्रांतिकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांना 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांची धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता केली. ही आधुनिक काळातील फार मोठी रक्तविरहित क्रांती होती. त्यानंतर 16 डिसेंबर 1956 रोजी मुंबई येथे धर्मांतराचा भव्य कार्यक्रम होणार होता, परंतु बाबासाहेबांचे 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बाबासाहेबांच्या चितेला साक्षी ठेवून हजारो लोकांनी बौद्ध भिक्खू आनंद कौशल्यायन यांच्या हस्ते मुंबईच्या दादर चौपाटी म्हणजे चैत्यभूमी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यानंतरच्या काळात सुद्धा बुद्ध धम्म दीक्षेचे कार्यक्रम संपूर्ण भारतभर सुरू होते. समताधिष्ठित प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी बुद्ध धम्माचा स्वीकार 31 मे 1936च्या मुक्ती कोण पथे या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर किती आवश्यक आहे याचे प्रतिपादन केले होते. ते म्हणतात की माणूस धर्मांकरिता नाही, धर्म माणसांकरता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा, संघटना करायची असेल तर धर्मांतर करा, सामर्थ्य संपादन करायचे असेल तर धर्मांतर करा, समता प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा, स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मांतर करा, संसार सुखाचा करावयाचा असेल तर धर्मांतर करा. जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? बाबासाहेब आंबेडकरांना विषमताधिष्ठित जाती व्यवस्था नष्ट करून समताधिष्ठित प्रबुद्ध भारत निर्माण करायचा होता. त्याकरिता त्यांनी हिंदू धर्माचा आणि जाती व्यवस्थेचा त्याग करून बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता. जे पूर्वीचे महार, चांभार, मातंग, माला, भंगी इत्यादी अस्पृश्य जातीचे होते ते धर्मांतरानंतर बौद्ध झाले. धम्मक्रांतीमुळे बौद्धांच्या संख्येत लक्षणीय वाढ. बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर बहुसंख्याक लोकांनी स्वाभिमानाने आपली नोंद बौद्ध म्हणून करून घेतली. महाराष्ट्रात 1951 मध्ये फक्त 2487 इतकी बौद्धांची लोकसंख्या होती, परंतु बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर 1961 मध्ये 27,69,501 इतकी बौद्धांची लोकसंख्या झाली. बौद्धांची ही लोकसंख्या महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी 7.05% होती. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात बौद्धांची लोकसंख्या 65,31,200 इतकी होती, म्हणजेच 5.81% इतकी होती. तर महाराष्ट्रातील एकूण अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,32,75,898 इतकी होती. त्यांचे आकडा प्रमाण 11.81 इतके होते. 1956च्या धर्मांतराच्या वेळी बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आपल्या आरक्षणाचे काय होईल याची भीती काही राजकीय नेत्यांना वाटत होती. धर्मांतर करायचे की नाही असा विचार ते करू लागले. त्या संदर्भात उंटखाना येथे धर्मांतराच्या आदल्या दिवशी काही राजकीय नेत्यांनी एक मीटिंग झाली होती. याची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळली होती, म्हणून 15 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी दीक्षाभूमीवर केलेल्या भाषणात आरक्षणाच्या संदर्भात विशेष उल्लेख केला होता. तेव्हा ते म्हणाले होते की आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवेन याची मला वालंबाल खात्री आहे. मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बुद्ध धम्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खाटाटोप करावा लागेल याचा मी संपूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतळीत सर्व काही भरलेलं आहे. ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहीत आहे. हे जे हक्क मिळविले ते मी माझ्या लोकांच्या साठी मिळविले. ज्याने हे हक्क मिळविले तो पुन्हा मिळवून देईलच. हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे आणि मीच पुन्हा या सवलती मिळवून देईल अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईल. महाराष्ट्रात 1960 पासून धर्मांतरित बौद्धांना आरक्षण. बुद्ध धम्माच्या स्वीकारानंतर धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण मिळत नव्हते. धर्मांतरित बौद्धांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले होते. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी बौद्धांना आरक्षण मिळावे यासाठी सतत मागणी केली. त्यामुळे महाराष्ट्रात 1960 पासून धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने 1962 मध्ये मागासवर्गीय समूहाच्या आरक्षणाबाबत B.D. देशमुख समिती नेमली. या समितीने अनुसूचित जाती आणि धर्मांतरित बौद्ध हा प्रवर्ग सुचविला. या समितीच्या शिफारशीने शासनाने स्वीकारल्या 9 एप्रिल 1965 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासनाने परिपत्रक काढले. त्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती व धर्मांतरित बौद्ध हा प्रवर्ग लागू करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने
नमुना 7 मध्ये धर्मांतरित बौद्ध असा अनुसूचित जातीचा उल्लेख दिला. केंद्र शासनात 1990 पासून बौद्धांना आरक्षण. केंद्र सरकारने अनुसूचित जातीचे आरक्षण बौद्धांना दिले पाहिजे याकरिता रिपब्लिकन पक्षातर्फे अनेक आंदोलने झालीत. 1990 मध्ये केंद्र शासनाने धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण लागू केले. त्यानुसार धर्मांतरित बौद्धांना आरक्षण मिळाले असले तरी त्यांना त्यांच्या पूर्व आश्रमीच्या अनुसूचित जातीचा उल्लेख करावा लागतो. धर्म बौद्ध लिहिल्यानंतर अनुसूचित जात लिहावी लागेल. बौद्ध झाल्यानंतर सुद्धा आरक्षणासाठी महार लिहावा लागते, म्हणजे जातीचा उल्लेख करावा लागतो. कारण भारतीय संविधानाच्या परिच्छेद 366 कंसामध्ये 24 कंसबंद मध्ये बौद्ध कंसामध्ये अनुसूचित जातीतून धर्मांतरित कंसबंद असा उल्लेख करण्यात आला आहे. असा उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे बुद्ध धम्माच्या लोकांना त्यांच्या अनुसूचित जातीचा उल्लेख करावा लागतो. त्याशिवाय त्यांना आरक्षण मिळत नाही. म्हणून धर्म बौद्ध लिहिले तरी अनुसूचित जात म्हणून महार असा उल्लेख करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय त्यांचा समावेश केंद्राच्या अनुसूचित जातीच्या यादीत होत नाही हा मुख्य प्रश्न आहे. बहुसंख्याक लोकांनी बौद्ध अशीच नोंद. दर 10 वर्षानंतर होणाऱ्या जनगणनेच्या वेळी प्रश्न निर्माण व्हायचा की आम्ही आमची काय म्हणून नोंद करायची. 1956 पासून तर 1990 पर्यंत बौद्ध की हिंदू महार लिहायचे असा प्रश्न निर्माण व्हायचा. तरी देखील बहुसंख्याक लोकांनी बौद्ध अशीच नोंद केली होती. 1991च्या जनगणनेपासून बौद्ध की बौद्ध महार अशी नोंद करायची असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा देखील बहुसंख्याक लोकांनी बौद्ध अशीच नोंद केली. त्यामुळे 1991 ते 2001 आणि 2011 मध्ये महाराष्ट्रातील बौद्ध लोकसंख्येचे एकूण प्रमाण अनुक्रमे 6.39%, 6% आणि 6% इतके होते. आता होणारी जनगणना अतिशय महत्त्वाची आहे, कारण ही जनगणना जातवार होणार आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जातीच्या वर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यामधील अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण होऊन त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षणाचे प्रमाण ठरणार आहे. त्यामुळे अनुसूचित जातीच्या लोकांची जनगणना ही महत्त्वाची आहे. 2 मतप्रवाह. आता होणाऱ्या जनगणनेत बौद्ध समाजाने धर्म बौद्ध आणि जातीच्या राखण्यात काहीही लिहू नये असे बहुसंख्य लोकांचे मत आहे. तर दुसरा मतप्रवाह असा आहे की धर्म बौद्ध लिहावा आणि जातीच्या राखण्यात आपली अनुसूचित जात लिहावी. अशा प्रकारे 2 मतप्रवाह आहेत. धर्म बौद्ध लिहावा, जातीची नोंद करू नये. या संदर्भात मी स्वतः काही लोकांशी चर्चा केली. विधी आयोगाचे माजी सदस्य आणि सिद्धार्थ लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य DN सदानशिव मुंबई यांनी स्पष्टपणे सांगितले की आपण बौद्ध आहोत. बुद्ध धर्मात जाती व्यवस्था नाही. त्यामुळे आपण जातीचा उल्लेख करू नये. जातीच्या राखण्यात काहीच लिहू नये. सद्धम्म पत्रिकेचे संपादक प्राध्यापक आनंद देवडेकर ठाणे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट मांडली. त्यांनी सांगितले की आपण बुद्ध धर्माचे अनुयायी आहोत. आपण जाती व्यवस्थेच्या विरोधात आहोत. म्हणून आपण आपली नोंद बौद्ध अशीच केली पाहिजे. ॲडव्होकेट दिलीप काकडे पुणे यांनी बौद्ध पर्सनल लॉची चळवळ केली होती. ते म्हणाले की खरे तर आपण बौद्धच लिहिले पाहिजे, परंतु अनेक लोकांचे मत आहे की धर्म आणि बौद्ध आणि जातीच्या राखण्यात जात लिहावी. दलित पॅन्थरचे नेते व साहित्यिक ज.वी. पवार म्हणाले की आम्ही बौद्ध आहोत. आता आम्ही पुन्हा जातीचा विचार करू नये. माझे मित्र माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांच्याशी या विषयावर बरीच सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले की आपण बौद्ध आहोत. जात लिहिण्याची आवश्यकता नाही, परंतु जात नमूद केल्याशिवाय अनुसूचित जातीमध्ये समावेश होणार नाही ही वास्तविकता आहे. त्यामुळे येत्या जनगणनेत जातीच्या राखण्यात जात लिहिण्याशिवाय पर्याय नाही. या संदर्भात सर्वांनी विचार विनिमय करून एकमताने निर्णय घ्यावा. वैद्य यांच्याप्रमाणेच बहुजन सौरभचे प्रबंधक संस्थापक ॲडव्होकेट सिद्धार्थ कांबळे नागपूर यांचे मत आहे. हे मत देखील महत्त्वाचे आहे. आपण खरी आयडेंटिटी ही फक्त बौद्ध. आमची खरी आयडेंटिटी फक्त बौद्ध. खरे म्हणजे कोणत्याही बौद्ध व्यक्तीला जात नको आहे. ते सर्व जातीच्या विरोधात आहेत. आमची खरी आयडेंटिटी ही बौद्ध आहे. जाती नष्ट करण्याकरिता बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धर्माची दीक्षा दिली आहे. आता आम्ही पुन्हा जातीचा विचार करू नये. बाबासाहेबांनी आम्हाला जातीच्या गटारातून बाहेर काढले. आम्ही हिंदू धर्माचा आणि जातीचा त्याग केल्यामुळे आता पुन्हा जातीची जुनी ओळख आम्हाला नको आहे, असेच बहुसंख्याक बौद्ध व्यक्तींचे मत आहे. परंतु आरक्षणासाठी धर्म बौद्ध लिहिल्यानंतर जातीच्या राखण्यात जात लिहावी लागते. इच्छा नसूनही जनगणनेच्या वेळी जात नमूद करावी लागेल, असे देखील काही लोकांचे मत आहे. येत्या जनगणनेत आम्ही काय लिहायला पाहिजे या संदर्भात सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे यांनी देखील मागील महिन्यात एक चर्चा आयोजित केली होती. येत्या जनगणनेत आपण सर्वांनी बौद्ध म्हणून नोंद करावी की
जातीच्या राखण्यात जातीचा उल्लेख करावा या संदर्भात सर्व बौद्ध लोकांचे एकमत असणे आवश्यक आहे. आम्ही आमची ओळख फक्त आणि फक्त बौद्ध म्हणूनच सांगणार असा निर्णय सर्व बौद्ध जनतेने एकमताने घेतला पाहिजे. तरच आपली संघटित शक्ती दिसून येईल. असा एकमताने निर्णय घेतल्यास पुढे येणाऱ्या समस्यावर उपाय शोधता येईल. या ठिकाणी आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.